अंत्यसंस्कारादरम्यान गायीच्या शेणाच्या गौऱ्या तसंच गोकाष्ठ वापरण्यासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर करण्यात आलं। जय संतोषी माता गोशाळेच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। सर्वच गोशाळांमधून सध्या भाकड गायींची संख्या वाढते आहे। वाढत्या संख्येमुळे या गायींच्या सांभाळाचा विषय ऐरणीवर आला आहे। यातून मार्ग निघावा, गोशाळेला काही रोजगार चालून यावा यासाठी या भाकड गायींच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या तसंच गोकाष्ठ याचा वापर होणं गरजेचं आहे। याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याचप्रमाणे वृक्षतोड थांबवण्यासाठी अंत्यसंस्कारावेळी गोवऱ्यांचा वापर व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या संदर्भात जय संतोषी माता गोशाळेच्या वतीनं निवेदन देण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या वतीनं या संदर्भात जनजागृती करावी तसंच स्मशानभूमीत फलक लावण्यात यावेत आणि नोंदणीकृत गोशाळेतून गोवऱ्या घेण्याबाबत सूचना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। निवेदन देतेवेळी जय संतोषी माता गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजुल, विश्व हिंदू परिषदेचे हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र गाजुल, संतोषी माता गोशाळा अध्यक्ष म्हणून आज जिल्हा परिषद शिव आदरणीय जंगम साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जिल्ह्यातल्या गोशाळेमध्ये दिवसेंदिवस गायींची संख्या वाढत आहे, बाकड गायींची संख्या, आणि विशेष म्हणजे त्या बाकड गायीला सांभाळण्यासाठी गोशाळेचे उत्पन्न काही नसतो। आम्ही एक विचार केला की काहीतरी उत्पन्न व्हावं गोशाळेला की त्यांना सांभाळणं पण शक्य नाही। औषध पाणी खर्च प्रचंड असतो त्याला, आणि बाकड असल्या कारणानं ते दूध पण मिळत नाही आम्हाला। म्हणून आम्ही विचार केला की त्या शेणापासून गोवऱ्या जे बनवतो, गोवऱ्या म्हणा किंवा गोकाष्ठ म्हणा, त्या अंत्यसंस्कारसाठी वापर चांगला व्हायला पाहिजे देशी गाईचे गोवऱ्या। आणि प्रत्येक स्मशानभूमीला जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांनी बोर्ड लावायला पाहिजे। त्या ठिकाणी त्याचा संपर्क नंबर असणार आहे की मोबाईल नंबर अमुक अमुक या लोकांकडून गोवऱ्या मिळतात, त्यांनी जे काही असेल अमाऊंट आहे ते पे करतात आणि त्या गोशाळेला काहीतरी पूर्ण नाही पुराची पकडी मदत होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडं तोडणं पण बंद होईल, प्रदूषण मुक्त होईल। झाडं लावता पण आपणच झाडं कापतो परत, त्यासाठी आपण ते पण बंद व्हायला पाहिजे आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होतो। त्यामुळं प्रदूषण वाढते। गोमाते आपल्या बजरंग दलाचे कार्यकर्ते गोमाताला पकडतात, त्या सगळ्या काही भाकड असतात आणि त्या गोशाळेमध्ये सोडल्या जातात। त्या गोशाळेंच्या शाळेमध्ये त्यांना खाऊ मिळण्यासाठी वैरणीसाठी जो लागणारा बजेट आहे तो गोशाळे चालकांना तो पुरता नसतो। त्याच्यामुळं त्यांना काय करावं लागतं, तरी बाहेरून थोडं ऋण काढून ते पुरवावं लागतं। त्यासाठी म्हणून आपण त्या गोशाळेतल्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांनी जर दहनविधी केला तर प्रदूषण टळेल, वृक्षतोड वाचेल। यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, तालुका पातळीवर प्रत्येक गावोगावापर्यंत स्मशानभूमीमध्ये फलक लावण्यासाठी आज आम्ही CM साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। आणि हे निवेदन सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी गोशाळेच्या माध्यमातून त्या गौऱ्या उपलब्ध होतील। त्याच्या फलकांचा गोशाळेंचे नंबर आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते नंबर त्या ठिकाणी लावण्यात येतील, त्यांच्याकडून ते गौऱ्या मिळल्या जातील आणि त्याच्यापासून सगळ्यांना दहन करण्याचे विधी गोमातेच्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यात अंतिम संस्कार करण्याची वेळ सगळ्यांना प्राप्त होईल।